द आर्ट ऑफ लेझीनेस हे जे काही बुक आहे याच्या इंट्रोडक्शन पार्टमध्ये ऑथरनं एक पोयम दिली आहे आणि त्या पोयममध्ये आपल्या जीवनात 2 मार्ग निवडण्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. तर बघा, आपल्या लाईफमध्ये 2 मार्ग येतात. एक सोपा असतो आणि एक कठीण असतो. सोपा मार्ग सगळे लोक निवडतात, पण कठीण मार्ग जो असतो हाच खरी प्रगती देत असतो. चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला नेहमी वेळ लागतो, मेहनत घ्यावी लागते, एफर्ट्स घ्यावे लागतात, हार्डवर्क करावं लागतं आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फोकस असतो जो आपल्याला करावा लागतो. हे सगळं अचीव केलं की आपण त्या रोडवरती आरामात चालू शकतो आणि आपलं जे काही ध्येय आहे हे गाठू शकतो. आपले जे ड्रीम्स आहेत किंवा आपले जे एम्स आहेत हे पूर्ण करण्यासाठी आपल्याला जो योग्य मार्ग आहे तो निवडणं खूप गरजेचं आहे. सोपा मार्ग निवडूया, कठीण मार्ग राहू दे असं कॅटेगरायझेशन न करता आपल्यासाठी कुठला मार्ग योग्य आहे हे ठरवूनच मग आपण त्या रोडकडे जायला पाहिजे, असं या बुकमध्ये सांगितलं आहे. त्याच्यानंतर या बुकमध्ये एक इमॅजिनेशन करायला सांगितलं आहे आणि हे इमॅजिनेशन असं आहे की सध्या आपण 80 वर्षाचे आहोत असं आपल्याला कन्सिडर करायचं आहे आणि आपण 80 वर्षाचे असताना आपल्या लाईफमध्ये आपण कुठल्या गोष्टी मिस केलेल्या आहेत, ज्या आपण करू शकलेलो नाही आहे, हे इमॅजिन करायला सांगितलं आहे. जर आपण पाठीमागं वळून बघितलं तर आपल्याला असं जर वाटलं की बाबा आपण आपला वेळ हा खूप वेस्ट घालवलेला आहे, टी व्ही बघण्यामध्ये घालवला, सोशल मीडिया स्क्रोल करण्यामध्ये घालवला, एक जो दिवस आहे त्याला डेली रुटीनमध्ये न ठेवता, त्या दिवसातून काहीही साध्य न करता आपण जर तो असंच वेस्ट केला तर आपल्याला 80 वर्षांमध्ये, थोडक्यात नंतरच्या काही काळांमध्ये पश्चाताप खूप मोठा होऊ शकतो की आपण आपल्या लाईफमधला खूप महत्त्वाचा वेळ जो आहे हा वेस्ट केलेला आहे. आणि असं होऊ द्यायचं नसेल तर आत्ताचाच आपला राईट टाईम आहे आणि या राईट टाईमला आपण करेक्टिव्ह ॲक्शन्स जे आहेत हे घेतले पाहिजेत, योग्य पावलं जी आहे ही उचलायला पाहिजेत. त्यानंतर ऑथर असं सुद्धा म्हणतो की आपण आत्ताची सध्या आपली जी वेळ आहे, एनर्जी आहे किंवा आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या काही महत्त्वाच्या अपॉर्च्युनिटीज आहेत ह्या वाया घालवल्या तर नंतर इन फ्युचर आपल्याला त्याचा खूप मोठा पश्चाताप करावा लागू शकतो. आपल्याला न आवडणारी कामं आपल्याला तेव्हा करावी लागू शकतात. जसं की बाबा आपण आपल्या फॅमिलीसोबत टाईम नाही स्पेंड करू शकत, आपल्या हेल्थला फार टाईम नाही देऊ शकत किंवा आपल्याला जी कामं आवडणार नाही आहेत ती आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंडर करावी लागतात. आणि असं जर होऊ द्यायचं नसेल तर आत्ताचा हा जो काही टाईम आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा आपल्याला वेस्ट घालवून चालणार नाही आहे. आपण बऱ्याच वेळेला कारणं शोधत बसतो की बाबा हे मी करू शकत नाही, हे मला जमणार नाही आहे किंवा हे माझ्याकडनं होईल की नाही, आत्ता माझ्याकडं टाईम नाही आहे, योग्य वेळ येईल तेव्हा मी करू शकतो, असे आपण बऱ्याचदा रिझन्स देत बसतो. पण जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की योग्य वेळ कधीही येत नाही. आपल्याला आत्ताची संधी जी आहे किंवा आत्ताची ही जी काही वेळ आहे ह्यालाच योग्य बनवायचं असतं आणि त्याच्यासाठी आपण आपल्या ब्रेनला, आपल्या मेंदूला हा प्रश्न विचारायला हवा की बाबा आत्ता मला जी गोष्ट हवी आहे ही मी कशा पद्धतीनं साध्य करू शकतो. जर आपण आपले प्रश्न असं आपल्या जर ब्रेनला विचारले तर ॲटोमॅटिकली ब्रेन त्या पद्धतीनं काम करू शकतो आणि आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत हे मिळू शकतात, असं या ऑथरमध्ये किंवा या बुकमध्ये जे आहे हे सांगितलेलं आहे. त्यानंतर आत्ताच सुरुवात करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, खूप योग्य आहे. कारण की आपण आपले जे काही